प्रेक्षकांनो, तू भेटेशी नव्याने या मालिकेचा 23 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागामध्ये प्रचंड तमाशा दाखवलेला आहे प्रेक्षकांनो. आता नेमकं तुम्हाला असं वाटेल की नेमकं कहना क्या चाहते हो भाई असं होणार आहे तुम्हाला. बघत राहा फक्त आज काय काय झालंय. तर अभिमन्यू सर असे ड्रॅमॅटिक म्हणजे फिल्मी पद्धतीने येऊन म्हणतात, थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. आता त्या राघवचे खोटे आई बाबा जरा घाबरतात ना. आता त्या राघवला तर त्यांनी असं पकडलंय कॉलरने आणि देत दनादन खूप फटके हाणलेले आहेत. गौरीची आई म्हणते, काय झालं अहो सर, तुम्ही का मारताय त्याला. अभिमन्यू सर म्हणतात, याने फसवणूक केली आहे तुम्हा सगळ्यांची. खोटं बोलून गौरीशी लग्न करतोय तो. आता गौरीच्या आई वडिलांना हे ऐकून जबरदस्त धक्का बसलाय. आता तिचे बाबा म्हणतात, काय बोलताय तुम्ही सर, राघवराव फसवतील. अहो नाही हो. अभिमन्यू सर राघवकडे रागाने बघतात आणि त्याला खूप मारतात आणि आता तो गौरीच्या वडिलांच्या पायाशी पडतो. पण काय झालं प्रेक्षकांनो, म्हणजे उलट चोर सोडून संन्याशाला सुळी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. आज काय तो राघव म्हणतो, हे खोटे खोटे. आता ही काकूपा कशी घाबरत असते. अभिमन्यू सर म्हणतात, खोटे हे सगळं, बोलतो की नाही सगळ्यांसमोर. गौरीची आई म्हणते, अहो थांबा ना सर, अहो त्याला बोलू द्या, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. पण आता अभिमन्यू सर म्हणतात, गैरसमज कसला गैरसमज, अहो हा नावापुरतं लग्न करतोय गौरीशी आणि हा परदेशी एकटा जाणार आहे गौरीला इथे सोडून. बोलतो की नाही रे, बोल. आता हा राघव म्हणतो, ए मास्तर खूप झाला, आतापर्यंत तुझ्या वयाचा मान ठेवला म्हणून शांत बसलो होतो मी, आता नाही शांत बसणार मी. काय रे, काय खोटारडे आरोप करतो रे माझ्यावर. आता हे बघतोय कसा भामट्यासारखा इकडे तिकडे. आता म्हणतो की मी गौरीला फसवलं, मी खोटं बोलले या सगळ्यांशी. नाही, मी असं केलेलं नाहीये. आणि काय पुरावा काय रे तुझ्याकडे, बोल ना. अभिमन्यू सर आता या काकूकडे बघतात आणि काका तर गायबच झालेला आहे. काका दिसलाच नाही कुठे, फक्त इमॅजिनेशन मध्ये दिसलाय. आता त्या काकाने जे सांगितलं की असं करू नका, माझं नाव सांगू नका, नाहीतर माझ्या भावाला हार्ट अटॅक येईल, असं ते वाक्य त्या अभिमन्यू सरांना आठवतं. बिचारे विनाकारण धर्म संकटात पडले, घेणं न देणं. आणि आता ते म्हणतात की अभिमन्यू सर आता त्या गोष्टीचा विचार करून या राघवला म्हणतात, विजा कुठे गौरीचा, पासपोर्ट कुठे रे गौरीचा, सांग ना, कुठे डॉक्युमेंट्स तिचे. आता हा राघव म्हणतो, का दाखवू तुला, तू आहेस कोण रे. आणि काय गौरीचा सर म्हणून घेतोस ना स्वतःला. गौरीचं लग्न एवढ्या चांगल्या मुलाबरोबर होतोय हे बघवत नाहीये का तुला, का जास्ती इंटरेस्ट आहे रे तुला तिच्यामध्ये. अभिमन्यू सर आता त्याची कॉलर धरून त्याला मारायला लागतात. राघव म्हणतो, आता का बोबडी वळली वाटतं तुझी, पहिल्या दिवसापासून बघतोय मी तुम्हा दोघांना. गौरी फक्त सरांचंच ऐकते. गौरी सरांचा एक शब्दही खाली पडू देत नाही. सरांचं हे, सरांचं ते, सर सगळेच भारी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सर पाहिजे, शॉपिंगमध्ये सर पाहिजे. अरे मी दिसतच नाहीये. गौरीला कोणी राजी केलं तर म्हणे अभिमन्यू सरांनी. वा 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 वा, काय अरे माझ्या केळवणाला, माझ्या ताटावर हा माणूस बसला होता, हा याच्याच मनात खोटे आणि हा माझं लग्न खोटं पाडतोय काय. अरे तू काय बोलतोस रे, मलाच नाही लग्न करायचं आता हिच्याशी. पाहिलं का प्रेक्षकांनो, आज सगळं करून सही सलामत सुटलेला आहे. आता तो लगेच म्हणतो, चला चला आई बाबा. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, चाललास कुठे रे, थांब जरा, असं सोडत नाही मी तुला, आता पोलिसांच्या स्वाधीन करतो. राघव जरा घाबरतो बरं का. आता लगे गौरीची आई मध्ये पडते आणि म्हणते, ओ सर सोडा त्याला आणि तुम्ही गप्प बसा बरं, आमच्या जावयाचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. गौरीचे बाबा त्यांना थांबवत असतात. आता या गौरीची आई म्हणतात, अहो तुम्ही थांबा ओ राघवराव, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही जाऊ नका. आता तो राघव म्हणतो, हे बघा प्लीज मला ना इथे सगळ्यांसमोर हे सगळं बोलून दाखवायचं नव्हतं, पण मला मजबूर केलं या मास्तरने. नाही, मी तुमच्या प्रत्येक संकटामध्ये मी उभा होतो ना तुमच्या पाठीशी. या सगळ्याची अशी परतफेड केली ना रे तू. थांब, आता तुला पोलीस बोलवायचे ना, बोलव, तू माझ्या घरी पोलीस बोलव रे, मला आता इथे थांबायचंच नाहीये. आता या गौरीच्या आई पाया पडत असतात त्याच्या. अरे अहो नका जाऊ जावई बापू, अहो राघवराव थांबा हो. त्या रडतायत बिचाऱ्या, पण तरी हा राघव कांगावा करतो आणि निघून जातो. आता ऑब्व्हियसली हा पसारच होणार आहे प्रेक्षकांनो. पण आता बघूयात नेमका काय तमाशा दाखवतायत. हे झालं, हा राघव बदमाशीपणा करतो आणि आता तिथून निघून जातो. पण आता बघा, तिथे मांडपात असलेले सगळ्या बाया चित्रविचित्र चर्चा करताना आपल्याला दिसतील. त्यातल्या एक मावशी काल आल्या होत्या ना, गौरीच्या साड्या छान आहे म्हणत होत्या. त्या म्हणतात, बाई आजकालच्या पोरी, अहोच्या हातावर अभिमन्यू लिहिलंय हो मेहंदीने. आता ती गौरीची आई म्हणत असते, अहो नाही मावशी, अहो ते चुकून झाले हो मेहंदीवालीकडनं. या काकू म्हणतात, कसलं काय, मलाही असंच वाटलं चुकून होतं, पण हिने मुद्दाम सांगितलं असेल असं लिही म्हणून. अहो या मुली आजकालच्या शिकतात आणि स्वतःला काय समजतात कोणाच माहीत नाही, म्हणजे असली थेरं करायला या मोकळ्या.
गौरीचे बाबा म्हणतात, अहो माझी गौरी अशी नाहीये हो. आता या बाया म्हणतात, तशी नाही तर कशी? मग आता हे सगळं असं काय झालं? आता मोडलं की हिचं लग्न, कोण करणार हिच्याशी लग्न? आता लगेच त्या गौरीच्या बाबांना येते चक्कर. सगळेजण त्यांना पाणी बिणी पाजताय. गौरी म्हणते, बाबा डोळे उघडा ना. आता डोळे उघडतात ते, मग त्यांना पाणी वगैरे पाजण्यात येते. अभिमन्यू सर बिचारे आता डोळे लावून घेतात कारण त्यांना माहितीये पुढे चांगलाच तमाशा रंगणार आहे. पण आता या गौरीच्या अचानकच अंगात आलंय. आता गौरी उठून उभी राहते आणि अभिमन्यू सरांसमोर येते आणि म्हणते, काय गरज होती सर? माझं लग्न थांबवायची तुम्हाला काय गरज होती? आता प्रेक्षकांनो, खरं तर गया गौरीच्या मनासारखं झालंय ना, मग आता ती असं का बोलते सरांना मला कळलंच नाही. असो, तर आता अभिमन्यू सरांना तन्वीचे वाक्य आठवतात की माही तू माझं लग्न थांबवू शकत नाही. मग आता गौरी म्हणते, सर मी माझ्या मनाची तयारी केली होती ना. माझ्या आईवडिलांच्या सुखासमोर मी माझ्या सुखाचा विचार करणार नाही असं मी ठरवलं होतं. का थांबवलं सर तुम्ही लग्न? बिचारे अभिमन्यू सर निरुत्तर झालेत. गौरी म्हणते, सर तुम्हीच म्हणले होते ना मला राघव चांगला मुलगा आहे, त्याच्याशी लग्न कर म्हणून. मग का थांबवलं सर? काय झालं असतं फार तर फार? जे काही झालं असतं त्यात मी आणि माझ्या नशिबाने बघून घेतलं असतं. माझ्या आई वडिलांना एवढं ऐकून घ्यावं लागलं नसतं सर. आता बघा प्रेक्षकांनो, तिथे आणखीन एक काकू आहेत आणि त्या म्हणतात, बघा हे सर लोक असे असतात, करून सवरून भागले, देवपूजेला लागले. या काकूबाईंना जरा जास्ती अनुभव दिसतोय या सगळ्याचा. बरं प्रेक्षकांनो, म्हणजे जोक्स पार्ट आपली मालिका खूप छान आणि अप्रतिम आहे. पण एक सांगते तुम्हाला, असं कोणी लग्नामध्ये वाईट साईड चर्चा करता का हो? म्हणजे मुळात अशी लग्न मोडतात की नाही मी काही डोळ्यानं पाहिलेली नाहीये. पण जर असं झालंच बाय चान्स तर लोक अशी तोंडावर बोलतात का हो वाईट? मला नक्की कमेंट करून सांगा बाई. मला फार गंमत वाटली हे सगळं ऐकण्याची. आता गौरीच्या चारित्र्याविषयी त्या बोलायला लागतात की आजकालच्या मुलींना काही पडलेलं नाहीये, कॉलेजला जात होती, फिरत होती मास्तर सोबत, काय माहिती. आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, बस गौरीबद्दल एक शब्द जरी कोणी वाकडं बोललं ना तर मी ऐकून घेणार नाही. ही गौरीची आई संतापते. आता गौरीची आई म्हणते, माझ्या मुलीच्या चारित्र्याचे धिंडवडे उडतायत, आता समाधान झालं ना सर? कोणाकोणाचं तोंड गप्प करणार आहे तुम्ही? गौरी म्हणते, अगं आई असं नको बोलू त्यांना, सर असे नाहीयेत. पण आता त्या बाया म्हणतात की बघा बघा इतकं सगळं झालं तरी या मास्तरचीच बाजू घेते ही, म्हणजे या सरांचीच बाजू घेतीये. काकू असं चालता चालता तोंड वाकडं करते. म्हणजे ऐकता ऐकता. असो, तर ते गौरीचे बाबा म्हणतात, नाही नाही माझी गौरी अशी नाहीये हो, माझ्या गौरीचं लग्न. आता तिची आई म्हणते, मोडलं मोडलं तुमच्या गौरीचं लग्न. अहो आपल्या गौरीचं लग्न मोडलं हो. अरे देवा, आता त्यांनी पाहिलं ना, आता ते काय विसरभोळे आहेत का? मे बी, माझ्या लक्षात नाही. असो, तर आता पुढे त्या म्हणतात, मी सांगत होते तुम्हाला पोरीची जाते लवकर लग्न करू, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आता ही बाई पुन्हा बोलते, आता फिटली ना तुमची हाऊस, मारे तुम्ही पोरीला डोक्यावर घेऊन मिरवत होता. बरं प्रेक्षकांनो, आता ह्या म्हणत होत्या लग्न कर लग्न कर, मग ठरवलं की गौरीचं लग्न? ते कुठे नाही म्हणले गौरीचे बाबा. गौरीच्या आई त्या अभिमन्यू सरांनाच बोल लावतीये, तुम्ही माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कोण करेल माझ्या मुलीशी लग्न? पुन्हा त्या काकू म्हणतात, अहो कोणी करणार नाही तुमच्या पोरीशी लग्न, बसा तिला आता घरी, तुमच्या घरीच बसवा. अरे देवा, काय करायचंय या काकूनं? कुठे त्यांच्या घरचं खाणारे गौरी? असो, पण आता हे अभिमन्यू सर म्हणतात, तुमची गौरी खूप चांगली हो, कोणीही तिच्याशी लग्न करेल. अहो मुलं एका पायावर तयार होतील तिच्याशी लग्न करायला. आता गौरी आता या सरांकडे बघतच राहते हा प्रेक्षकांनो. आणि आता गौरीला सगळं फ्लॅशबॅक आठवलाय, म्हणजे आत्तापर्यंत जे जे गौरीनी अभिमन्यू सरांसोबत क्षण घालवलेत ते सगळे मोमेंट तिला आठवलेत. आणि आता गौरी डायरेक्ट विचारते सरांना, सर तुम्ही कराल माझ्याशी लग्न? गौरीचे हे वाक्य ऐकून आता अभिमन्यू सर तर पांढरेच पडलेत आणि तिची आई ब्लॅक अँड व्हाईट झाली आहे, बाबा पण ब्लॅक अँड व्हाईट झाले. म्हणजे सगळ्यांना आलं ना टेन्शन, ही काय बोलली अशी? आता हा माणूस केवढा, ही केवढी, असं कुठे लग्न होतं का? आता तिच्या आई वडिलांच्या मनात हेच आलं असेल ना प्रेक्षकांनो. गौरी पुन्हा विचारते, सांगा ना सर तुम्ही कराल का माझ्याशी लग्न? आता अभिमन्यू सर गौरीकडे बघतच राहतात, ही काय विचारते असं. आणि आता अभिमन्यू सरांना या गौरीमध्ये तन्वी दिसते प्रेक्षकांनो, म्हणजे त्यांनी आज तन्वी समजूनच या गौरीशी लग्न केलंय हे आधी तुम्ही समजून घ्या. गौरी म्हणत असते, कराल का लग्न माझ्याशी? ती विचारत असते आणि त्यांना असं वाटत असतं की तन्वीच त्यांना विचारतीये, माही करशील ना रे माझ्याशी लग्न? आणि ते पटकन हो म्हणून टाकतात की हो मी लग्न करायला तयार आहे. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांचे हे वाक्य ऐकल्यावरती हिच्या आईच्या तर पायाखालचीच जमीन सरकली आहे. बाप रे, वयाने एवढा मोठा असणारा माणूस माझ्या मुलीशी लग्न करणार? आता पुन्हा एकदा अभिमन्यू सरांना सारखी तन्वी दिसत असते या गौरीमध्ये. आणि आता अभिमन्यू सर गौरीचा हात धरतात. गौरीच्या आईचे हावभाव मस्त दाखवले तर त्यांनी आज. अभिमन्यू सर गौरीचा हात धरतात आणि तिला तिथे त्या म्हणजे लग्न मंडपाजवळ नेतात आणि आता विधिवत यांचं लग्न होतं. तिची आई तिला म्हणत असते, गौरी अगं काय करते तू हे सगळं?
तर अभिमन्यू सर जेव्हा तिला मंगळसूत्र घालत असतात गौरीला, तेव्हा त्यांना आठवत असतं की तन्वी त्यांना म्हणतीये, माही घाल ना रे माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र. अभिमन्यू सर या गौरीशी तन्वी समजूनच लग्न करतात बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे तुर्तास तरी मला असंच वाटतंय हा. आणि आता इकडे गौरीची आई मात्र अख्खं लग्न होस्तोर डोक्याला हात लावून बसलेली असते. आता ते आता ते गुरुजी म्हणतात, चला मंगलाष्टक सुरू करूयात. गौरीची आई आणि गौरीचे बाबा नुसते रडतायत लग्न होईपर्यंत, आणि तिथे गौरीचं आणि अभिमन्यू सरांचं मंगलाष्टक पण झालेत, हार सुद्धा घालणं झालेत गळ्यामध्ये, आणि सगळं लग्न पार पडलंय. बराच वेळ त्यांनी हा सीन दाखवलाय. आता तुम्हाला डायरेक्ट गौरीच्या निरोपाचं सीन ऐकवते मी. आता गौरी तिच्या आईसमोर येते लग्न करून, तेव्हा ती आई ओरडते तिच्यावर आणि म्हणते, तुला अक्कल ना काही गौरी, अगं तुला समजतं का काही, काय निर्णय घ्यायचा कसा घ्यायचा, आणि या सरांना सुद्धा कळत नाही का, खुशाल मोकळे झाले निर्णय घेऊन. अभिमन्यू सर म्हणतात, मला या क्षणाला जे योग्य वाटलं तेच मी केलंय. मग आता ही गौरीची आई म्हणते, हे योग्य वाटलं तुम्हाला? अहो स्वतःपेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी लग्न केलं तुम्ही, काय काही वाटलं तुम्हाला? नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये आणि हे मला पटत नाहीये गौरी, मला हे लग्न मान्य नाहीये. या गौरीच्या आईबाबांनी लग्न एक्सेप्ट केलेलंच नाहीये गौरीचं. गौरी आता डोळे लावून घेते. तिथे असलेले लोक म्हणतात, बरं झालं जे झालं ते, अहो बिन लग्नाची राहिली असती पोरगी. आता त्या गौरीच्या आई चिडतात सगळ्यांवर आणि म्हणतात, राहू देत, माझी पोरगी काही जड झालेली नाहीये मला. आता त्या म्हणतात की चल गौरी घरी चल, हे सगळं काढून टाक, आपण आपल्या घरी जाऊ बेटा, चल बरं. आता त्या गौरीचा हात धरतात आणि गौरी काही यायला तयार नसते तिच्या आई बरोबर. गौरी अशी थांबलीये हे बघून तिच्या आईला जरा टेन्शन आलंय. आता गौरी म्हणते, आई हे बघ, तूच म्हणतेस ना की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, जे व्हायचं ते होऊन गेलंय ग आई. आई तू म्हणतेस तसं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आता माझं लग्न झालंय आणि आता हे लग्न तुम्हाला मान्य करावंच लागेल. मी अभिमन्यू सरांची पत्नी झाली आहे आता, असं म्हटल्यावर तिचे आई बाबा पुन्हा एकदा ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवलेत त्यांनी. म्हणजे तिच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो. गौरी म्हणत असते, आई मी कशी येऊ ग आपल्या घरी, मला आता माझ्या सासरी गेलं पाहिजे ना. मला माहित आई, मला मान्य आहे की तुम्हाला हे सगळं पटलेलं नाहीये, पण मला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला खात्री देते की मी चांगला संसार करून दाखवेल आणि तुम्हा दोघांचीही खात्री पटेल अशी मी वागेल. पण आता गौरीच्या आईला हे सगळं सहनच होत नाहीये. गौरी आता त्यांना नमस्कार करायला लागते, तेव्हा त्या मागे सरकतात. आता मात्र गौरीला फार वाईट वाटते आणि आता गौरी रडायला लागते. आता तिचं तोंड अगदी बारीक झालेलं दाखवलंय त्यांनी. गौरी आता तिच्या बाबाच्याही पाया पडत असते, तेव्हा तिचे बाबा पण मागे जातात. आता गौरी म्हणते, आई बाबा असं नका न हो वागू, बघा ना माझ्याकडे. प्रेक्षकांनो, तिच्या आईबाबाची नाराजी जे काही त्यांनी दाखवलं ना ते अगदी साहजिक आहे. गौरीने एवढ्या मोठ्या माणसाशी लग्न करणं हे म्हणजे चुकीचंच आहे ना, तिचं वय खूप कमी दाखवलंय ना त्यांनी. असो, पण आता गौरी निरोप घेतीये हिच्या आईवडिलांचा. अभिमन्यू सर तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि तिला म्हणतात, चल गौरी. हा सीन त्यांनी खूपच छान दाखवलाय. आता गौरी पुन्हा एकदा तिच्या आईवडिलांना डोळे भरून बघते आणि आता त्या मंडपातून निघून जाते. पण प्रेक्षकांनो, आता पुढे काय होईल बघायला मजा येणार आहे की नाही. म्हणजे अभिमन्यू सरांच्या घरी काय होईल, अर्पिता जेव्हा गौरीला अशी नवरी म्हणून बघेल अभिमन्यू सरांची, तेव्हा काय होईल, कसं होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. छान आहे की नाही आजचा भाग? मग पटकन लाईक करून टाका. तर आता ही काकू त्या गौरीच्या आईला म्हणत असते, अहो असं काय करता वहिनी, आपली गौरी सासरी चालली आहे, बघा ना तिच्याकडे, अहो तिला आशीर्वाद द्या. अचानक काकू चांगली कशी काय झाली काय की. असो, पण आता ती गौरीच्या बाबालाही म्हणते, भाऊजी बघा ना तिच्याकडे. पण तिचे आई बाबा काही गौरीकडे पाहायला तयार नाही आणि हा भाग त्यांनी पूर्ण केलाय. आता पुढे सुद्धा त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो ते 2-3 दिवसापासून दाखवत आहेत. अभिमन्यू सरांना तन्वीचा ॲक्सिडेंट झालेला आठवतो आणि ते तन्वीच्या फोटोला म्हणतात की, तन्वी तू माझा पिच्छा का सोडत नाहीयेस. आता ही गौरी म्हणते, सर तुमचं लग्न माझ्याशी झालंय, मग कोणापासून पिच्छा सोडवायचा आहे तुम्हाला? काय वाटतं, गौरीला सरांचा भूतकाळ कळेल का लगेच? आजच्या भागामध्ये काही गोष्टींचा अतिरेक वाटला जाणवला. असो, पण मालिकेवर प्रेमच एवढं आहे की बाकीच्या गोष्टी आपण नजरअंदाज करतो. कसा वाटला भाग कळवा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.